हॅलो रोहन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हासाठी सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. बघा, महापारिषण म्हणजेच महाट्रान्सकोचा टेक्निशियन 1 आणि सिनियर टेक्निशियनचा, ज्यामध्ये डायरेक्ट आणि इंटरनल रिक्रुटमेंटसाठी जी पोस्ट मागच्या वर्षी आलेली होती, त्यासाठीचा जो रिझल्ट आहे तो ऑफिशियली आता डिक्लेअर झालेला आहे. ह्याची जी अपडेट आहे कालच ऑफिशियल महाट्रान्सकोच्या वेबसाईटला पब्लिश झाली होती. त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो आहे आणि त्याचसोबत कोणाला किती मार्क्स मिळालेत आणि सोबतच तुमच्या ITI टेक्निशियनचा रिझल्ट कधी येणार याबाबतची सुद्धा आपण माहिती आजच्या सेशनमध्ये जाणणार आहोत. एक गोष्ट सांगतोय, ज्याही विद्यार्थ्यांना आतापर्यंत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या चॅनलबद्दल माहिती नव्हती आणि तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत आहात, तर येणाऱ्या परीक्षेसाठी आणि तुमच्या येणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या भारतभर होणाऱ्या परीक्षेसाठी जी अत्यंत वेळोवेळी दिलेली जाणारी माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध असते, त्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून येणारी अपडेट तुम्हाला कुठलीही मिस होणार नाही. ठीक आहे, आपण आपल्या सेशनला सुरू करूया. बघा, त्याआधी मी तुम्हाला सांगतोय की ITI टेक्निशियनसाठी आपल्याकडे सेपरेट टेलिग्राम ग्रुप हा तयार करण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्ही त्याची जी लिंक आहे ती जॉईन करून टाका. त्याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि ती सुद्धा त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे PDFs आणि वेळोवेळी दिलेले जाणारे अपडेट हे तुमच्या येणाऱ्या महापारिषण, आता तर खरं तर महापारिषण परीक्षा झालेली आहे, महावितरण परीक्षेसाठी खूप अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. ठीक आहे, सोबतच तुमच्या येणाऱ्या महावितरणच्या परीक्षेसाठी तुम्ही ही सिरीज फॉलो करत चला, जेणेकरून तुम्हाला टाइमली अपडेट्स आणि वेळोवेळी जे येणारे महत्त्वाचे प्रश्न असतात हे तुम्हाला पाहावयास मिळेल. आता बघा, या परीक्षेमध्ये म्हणजेच टेक्निशियन 1 आणि सिनियर टेक्निशियनच्या परीक्षेमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांचे फार फार अभिनंदन. ठीक आहे, बरेच विद्यार्थ्यांचा एक मेसेजेस आपल्याला आतापर्यंत रिसीव्ह झालेला आहे कालपासून. ठीक आहे, ज्यांनी कुठल्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली सिनियर टेक्निशियन आणि टेक्निशियन 1 डायरेक्ट आणि इंटरनल दोन्हीमध्ये त्यांचे सिलेक्शन झालेले आहेत. ठीक आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्या विश्वासामुळे आणि आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या पूर्वन राहिलेल्या IBPS आणि थिअरी कोर्समुळेच हे शक्य झालेले आहे. आता बघा, जर आपण ऑफिशियल वेबसाईटला पाहिलं तर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 7/2024 आणि 10/2024साठी जो रिझल्ट आहे त्याच्यासाठी 2 नोटिफिकेशन आपल्याकडे रिलीज करण्यात आलेले आहे. जर तुम्हाला ही हवी असेल तर ही सुद्धा लिंक जी आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 7/24 आणि 10/24साठी रिझल्ट नोटिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टेक्निशियन 1 ट्रान्समिशन सिस्टीम. ठीक आहे, टेक्निशियन 1चा ट्रान्समिशन सिस्टीमचा डायरेक्ट रिझल्ट आणि टेक्निशियन 1 ट्रान्समिशन सिस्टीम इंटरनल नोटिफिकेशनसाठी जो आहे, ठीक आहे, हा रिझल्टाची त्याची PDF आली होती, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. आणि त्यानंतर रिझल्ट नोटिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ सिनियर टेक्निशियन, सेम सिनियर टेक्निशियनसाठी जे डायरेक्ट भरती असते, ठीक आहे, आणि जी इंटरनल डिपार्टमेंटल रिक्रुटमेंट असते, ठीक आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे ही अपडेट आलेली आहे. त्याकरिता बघा, हे जे 2 महत्त्वाचे जे PDFs आहेत हे तुम्हाला पाहावयास मिळतील आहे. ठीक आहे, बघा इथे मी मेन्शन करून देतो आहे. ओके, बघा इथे काय दिलेलं आहे, प्रोव्हिजनल लिस्ट फॉर द कॅन्डिडेट कन्सिडर्ड फॉर द सिलेक्ट लिस्ट अँड वेट लिस्ट फॉर द पोस्ट ॲज इट इज ॲज अंडर. ठीक आहे, टेक्निशियन 1 डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी जी आपली 31 जानेवारी 2025ला पेपर झाला होता आणि टेक्निशियन 1 इंटरनलसाठी सुद्धा त्याच दिवशी पेपर झालेला होता. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याकडे प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स कन्सिडर्ड फॉर द सिलेक्ट अँड वेट लिस्टसाठी आता आपल्याकडे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते टेक्निशियन 1साठी जी पेपर झालेला त्याच्यासाठी सिलेक्शन लिस्ट वेगळी आलेली आहे, वेटिंग लिस्ट वेगळी आलेली आहे, त्यांना मिळालेले मार्क्स वेगळे आलेले आहेत. सोबतच इंटरनल जी रिक्रुटमेंट होती त्यासाठी सुद्धा आपल्याकडे किती विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट झालेली आहे त्याचे PDF वेगळं मिळालेलं आहे, किती विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे त्याच्यासाठी PDF वेगळी मिळेल आणि किती मार्क्स मिळालेले आहे हे सुद्धा तुम्हाला पाहावयास मिळेल. सोबतच आपल्याकडे सिनियर टेक्निशियनला, ठीक आहे, जे 9 तारखेला पेपर झालेला होता, 9 फरवरीला पेपर झालेला होता, फेब्रुवारीला पेपर झाला होता 2025मध्ये, त्यासाठी सुद्धा सिनियर टेक्निशियनचा जो सिलेक्ट लिस्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ती अनेक्षर A या PDFमध्ये मिळेल, जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहे ते सुद्धा या वेट लिस्टमध्ये मिळेल आणि सर्वांचे मार्क्स यामध्ये पाहावयास मिळेल. ही झालं डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी. आणि जी इंटरनल डिपार्टमेंटल नोटिफिकेशन्स होती त्यासाठी सुद्धा हे सेम आपल्याकडे अप्लिकेबल होत आहे. ठीक आहे, आलं गोष्ट लक्षात तुम्हाला. तर ही जी महत्त्वाची जी कन्सिडरेशन होतं हे तुम्ही पाहून घेत चला. ओके, तर आता बघा 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे की जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. जेवढेही विद्यार्थी आता या पेपरसाठी सिलेक्ट झालेले आहेत, ठीक आहे, ह्या सर्वांना सर्वप्रथम तर खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचे आणि तुम्हाला तुमच्या पूर्ण फॅमिलीचे. ठीक आहे, आणि तुम्हाला दिलेल्या तुमच्या मेहनतीबद्दलच तुम्ही हे अप्रिशिएशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, कारण की आतापर्यंत इतका होल्ड करणं, इतकं वेट करून तुमच्या परीक्षेला व्यवस्थितरित्या पार करणं आणि याच्यामध्ये सिलेक्शन घेणं एक मोठी कामगिरी तुम्ही करून दाखवलेली आहे. ओके, तर ही जी PDF आहे यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचे मिळालेले मार्क्स किती आहेत, ठीक आहे, तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल किंवा
किंवा सिलेक्ट लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही सर्वप्रथम तपासून घ्या. आता हा रिझल्ट लागलेला आहे आपल्याकडे टेक्निशियन 1 आणि सिनियर टेक्निशियनचा. ठीक आहे, सोबतच आता ITI टेक्निशियनचा रिझल्ट पण तुमचा अशाच प्रकारे लवकरात लवकर लावण्यात येईल. ठीक आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी धीर धरून अजून थोडासा काही पेशन्स ठेवून होल्ड करायचा आहे आणि सोबतच येणाऱ्या आपल्या महावितरणच्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला तयारी करावायची आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला मी ह्या प्रकारचा आपला जो एक्झामिनेशन पॅटर्न आहे तुम्हाला मी ऑलरेडी समजून सांगितलेला आहे. सेम पॅटर्न आपल्याकडे महावितरणला सुद्धा अप्लिकेबल होतो. ठीक आहे, आणि ह्या ज्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सुयश मिळालेलं आहे किंवा जे आता तुमच्या येणाऱ्या महावितरण परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत आहात, ठीक आहे, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचाराल त्या विद्यार्थ्यांना एकच त्यांच्या तोंडावरती एक शब्द राहील की जो आपण थिअरी कोर्स घेतला होता त्याच्यामध्ये जे 29 टॉपिक आपण शिकवलेले त्यामधनंच एक बरेच सगळे प्रश्न तुम्हाला यावेळेस पाहाव्यास मिळेल. ठीक आहे, म्हणून जर तुम्ही आता पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट करत आहात तर आजच या सर्व कोर्सेसला तुम्ही जॉईन करून घ्या आणि महत्त्वाचे सगळे सेशन तुम्ही कंप्लीट करा, कारण की महापारेषणमध्ये सिद्ध झालेला हा एकमेव कोर्स आहे 2024 पासून. ठीक आहे, लक्षात घ्या. मागच्या वर्षीसुद्धा ज्यावेळी ती परीक्षा झाली होती आधी त्यावेळीसुद्धा ह्या सगळे प्रश्न यामध्ये पाहावयास मिळाले. याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, सोबतच नॉन टेक्निकलचं सुद्धा आपल्याकडे जे घेतलेले टॉपिक्स होते हे सुद्धा आपल्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला हे अवेलेबल आहेत. हे दोन असे महत्त्वाचे जे कोर्सेस आहेत हे तुम्हाला जॉईन करायचे जर तुम्हाला महावितरणाची तयारी करायची असेल आणि जर तुम्ही पूर्णच्या पूर्ण IBPS पॅटर्नचेच प्रश्न एक्सपेक्ट करत असाल तर हा सुद्धा तुम्हाला एक कोर्स जो आहे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल तुमच्या परीक्षेसाठी. आणि तुमची तयारी झाली असेल तुम्ही टेस्ट सिरीजला एनरोल करून सगळ्या ज्या टेस्ट आहेत तुम्ही अटेम्प्ट करणं सुरू करा, कारण वितरणाची परीक्षासुद्धा तुमची लवकरच तुम्हाला पाहावयास मिळेल. ओके, आता बघा बरेच विद्यार्थ्यांनी एकदम मागील वर्षाचे प्रश्न पेपर्स पाहून एकदा घाबरून गेले होते की या प्रकारचा डिफिकल्ट टॉपिक येईल का नाही. आता जो पेपर पॅटर्न येतो हा IBPS विचारतो आणि तो फंडामेंटल टॉपिक्सवरती तो विचारतो आहे. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा हे सगळं पहिले सेशन पाहून घेऊनच तुम्हाला याची तयारी करावायची आहे. आणि सोबतच जे आता आपल्याकडे टेक्निशियनसाठी अपडेट्स येतील त्या तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला पाहावयास मिळेल. ठीक आहे, तर म्हणून एक गोष्ट सांगतो की किती मार्क्स मिळाले हे सगळं तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये पाहावयास मिळेल. ठीक आहे, मार्क लिस्ट जर तुम्ही हे पेपर दिला असेल तर तुम्हाला यामध्ये मार्क लिस्टमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. तुमचे किती मार्क्स कटलेत, किती मार्क्स तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलमध्ये मिळाले तुम्ही यामध्ये चेक करू शकता. आणि जे विद्यार्थी वेटलिस्टमध्ये आहेत त्यांनीसुद्धा एक होप ठेवायची आहे की ही जर ज्या प्रकारे कधी काय डुप्लिकेट विद्यार्थी जे आहेत ना ते तुम्हाला पाहावयास मिळतात. डुप्लिकेट विद्यार्थी याचा अर्थ की मल्टिपल एक्झाम दिलेले असतात त्यामुळे एका विद्यार्थ्यांचं 2-3 लिस्टमध्ये सुद्धा नाव असू शकतं, तर तुम्हाला वेटलिस्टसुद्धाही ऑपरेट करण्यात येते. ठीक आहे, तर त्याबाबत तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. सोबतच ITIच्या विद्यार्थ्यांनी आता पेशन्स होल्ड करून ठेवा, कारण की अजून लवकरात लवकर तुमचासुद्धा रिझल्ट अशाच प्रकारे पाहावयास मिळेल आणि असे असंख्य विद्यार्थी या सिलेक्शनमध्ये या लिस्टमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे, तर म्हणून जेही विद्यार्थी ITIसाठी तुम्हाला तयारी करतात त्यांनी वितरणाकडला फोकस ठेवूनच तुमची तयारी सुरू करायची आणि सोबतच ठीक आहे या रिझल्टसाठी तुम्हाला पेशन्स होल्ड करायचे. डेफिनेटली तुमचंसुद्धा नाव या लिस्टमध्ये पाहावयास मिळेल. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचं मी परत एकदा सांगतोय टेक्निशियन 1 आणि सिनियर टेक्निशियन या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन या सिलेक्ट लिस्टमध्ये नाव आलं असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा. ठीक आहे, तुम्हाला येणाऱ्या वाटचालीसाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आहे. आणि जर तुम्ही अजूनही कोर्सेसला एनरोल करून मी स्पेसिफिकली 2 कोर्सेस सांगतो आहे हे खूप महत्त्वाचे. हा पहिला कोर्स टेक्निकलचा आणि हा दुसरा कोर्स जो आहे ठीक आहे हा नॉन टेक्निकलचा आहे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. वितरणासाठी मात्र तुम्ही याला कुठल्या परिस्थितीमध्ये स्किप करू नका. ओके, आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही टेस्ट पासमधून आपल्याकडे IBPS RRB क्लर्कचे पेपरसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता नॉन टेक्निकलसाठी. ठीक आहे, तर या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. आपलं चॅनल कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा सो दॅट तुम्हाला टाईमली अपडेट्स वेळोवेळी पाहावयास मिळेल. ठीक आहे, येणाऱ्या भरतीबद्दल किंवा येणाऱ्या माहितीसाठी महाट्रान्सपोच्या ITI टेक्निशियनच्या रिझल्टबद्दल काय अपडेट आहे मी तुम्हाला लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला तुम्हाला देईल. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटूया आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.